सर्वप्रथम आयोजकांच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केलं जाईल। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे तसेच राज्य शासनाच्या परिवहन विभागातर्फे संपूर्ण राज्यभर एकाच वेळी रस्ता सुरक्षा सप्ताह व 15वाडा राबविण्यात येतो। या वर्षी मात्र आज दिनांक 18 जानेवारी ते 17 फरवरी या संपूर्ण महिन्याभरासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कोरोनाच्या वेळेस माझे कुटुंब माझी जबाबदारी सुंदर स्लोगन दिलं होतं। ते स्लोगन या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲप्लिकेबल आहे, कारण आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना जितकं सुशिक्षित करू या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये, जितकं ज्ञान त्यांना देऊ, ती लहान मुलं असोत, आपल्या घरातली मोठी मंडळी असोत, त्याचा सगळा फायदा आपल्याला रस्ता सुरक्षेमध्ये हा होणार आहे। आज या भाषणामध्ये महाराष्ट्र राज्य ॲक्सिडेंशियल केसमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि दरवर्षी आपण हे रोड सेफ्टी असे आपण कार्यक्रम करत असतो। शाळेच्या माध्यमातून, कॉलेजेसच्या माध्यमातून अवेअरनेस आपली चांगली असतं, पण कुठेतरी जे लॅकिंग आहे ते ट्रॅफिक सेन्समध्ये आहे। जे गाडी चालवतात त्यांचे सेन्स जे आहेत त्याला अवेअरनेस करण्याची गरज आहे आणि त्याला अवेअरनेस करण्यासाठी जे योजना राबवली पाहिजे जे आपल्या बुक्समध्ये आहे। जसं याच्या आधी आपण बघितलं तर 100% यश जर आपल्या डिपार्टमेंटला भेटलं ते ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये। लेन कटिंगवरती जसं आपण ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये ॲक्शन घ्यायला चालू केलं आणि त्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली, त्याच पद्धतीने जर आपण लेन कटिंगवरती फोकस केलं तर आपला राज्य 3ऱ्यावरून 7व्यावरती जाण्यामध्ये 1 वर्षच लागणार असं मला वाटतं। आपण जसं म्हणतोय की आणि बघतोय की रस्ते सुरक्षा म्हणजे नक्की रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील, त्यात कुठले कुठले घटक आहेत, या प्रत्येक घटकाचं कर्तव्य काय आणि त्याने काय केलं तर रस्त्यातले अपघात कमी होऊ शकतात, याची साधारण ढोबळ आकडेवारी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पण ह्याचे जे काही घटक आहेत याच्यातला प्रशासन एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यातले पादचारी एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामधले ड्रायव्हर्स एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आपण जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन अँड ड्रायव्हिंग टेस्ट ज्या आहेत याच्यासाठी केंद्र सरकारने चांगल्या योजना आता ज्या आणल्या ज्या काही दिवसापूर्वी, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं ड्रायव्हर्स तयार करण्याचं प्रशिक्षण देण्याची सेंटर्स आता चालू होत आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त या बाबतीमधल्या सवलती मिळाव्या यासाठी माझा प्रयत्न चालू आहे। म्हणजे एका बाजूने लोकांचं प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूने कठोर कारवाई, या दोघांचं जर व्यवस्थित काम जर झालं तर मला असं वाटतं की रस्ते सुरक्षेचं जे आपलं अभियान आहे आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला जो अपेक्षित यश मिळवायचंय ते मिळवणं सोपं जाईल। यानंतर काही यथोचित सन्मान आपण इथं करणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते। ज्या जिल्ह्यांनी गतवर्षी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये चांगलं काम केलं आहे त्या जिल्ह्यांचा सत्कार आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे। मुंबई शहर जिल्हाधिकारी, यानंतर आमंत्रित करते मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी। यानंतर 2रा क्रमांक मिळाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला, 3रा क्रमांक औरंगाबाद जिल्हा। या जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 28% अपघात कमी झाले आहेत। आता WIAA चा सत्कार आहे। वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन ही संस्था परिवहन क्षेत्रातल्या सर्वांच्या परिचयाची आहे। या संस्थेचे नितीन डोसा यांना मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते होईल। डोसा सरांच्या कामाची दखल, त्यांच्या संस्थेची दखल भारत सरकारने घेतली आहे
केंद्राचा रस्ते सुरक्षा पुरस्कारही त्यांनी पटकावलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सुरक्षा अभियान आहे ते एक आठवड्यापुरतं, 15 दिवसापुरतं, महिन्यापुरतं, वर्षापुरतं न राहता नेहमी मला असं वाटतं की जसं कोरोनाच्या बाबतीत मी आत्तापर्यंत सांगत आलेलो आहे की हे मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे ही आता आपली जीवनशैली बनलेली आहे आणि ती पुढे काही महिने, काही वर्ष तरी आपल्याला अंगीकारावी लागणार आहे. त्याचप्रमाणे हे जे काही अभियान आहे हे अभियान ज्याप्रमाणे कोरोनासाठी वॅक्सिन आलेलं आहे आणि त्या वॅक्सिनमध्ये आत्ता असं सांगितलं जातं की पहिला एक डोस दिल्यानंतर बूस्टर डोस, त्याच्यानंतर मग 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष ते कळेल तसे ते बूस्टर डोस द्यावे लागतात. तसंच हे मध्ये मध्ये अभियान असलं पाहिजे की जेणेकरून सुरक्षा नियमांचे बूस्टर डोस हे दिले गेले पाहिजेत. जी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे ती पाहिली तर भयानक आहे. मला कोणत्याही परिस्थितीत या बाबतीमध्ये अपघाती मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1, 2, 3 वर नकोय, तो महाराष्ट्र त्या यादीतच नकोय. मला नुसते अपघात होऊ नये म्हणून प्रबोधन करणार असू तर त्या नुसतं प्रबोधन हे एकतर्फी होईल. प्रबोधनाबरोबर तुम्हाला तशा सोयी सुविधा द्याव्या लागतील आणि त्या सोयी सुविधा देत असताना हे सगळं एकत्रीकरण म्हणजे आता अपघात होऊ नयेच, पण झाला तर जिथे आपण म्हणतो धोक्याचे वळण, अपघाती जागा, तिकडे किमान जास्तीत जास्त अपघात होत असतील, सगळ्या काही गोष्टी पटकन करता येणं शक्य नाही, पण अशा काही ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर ही असणं गरजेची आहे. पहिलं ट्रॉमा केअर सेंटर, मग ICU आहे, त्याच्यानंतर मग हॉस्पिटल आहे. तर अशा काही गोष्टी म्हणजे दुर्दैवाने झालाच अपघात तर जीव कसा वाचवायचा या सगळ्या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्याच उपक्रमाबद्दल मी आपल्या या खात्याला धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि सरकारच्या वतीने तुम्हाला जे जे काही लागेल ते प्रत्येक पावली दिल्याशिवाय राहणार नाही एवढा एक विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.